नागपूर शहरात एका भरधाव ट्रक चालकाच्या बेपर्वाईमुळे मोठा अपघात होता टळला। या अपघातात शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पडून गेला आहे। पहा नागपूरवरून आलेला हा विशेष रिपोर्ट। हे दृश्य आहे नागपूरमधील सीताबर्डी भागातील, जिथे सकाळच्या सुमारास सिमेंटने भरलेला एक भरधाव ट्रॅक्टरने हाऊस बेअरिंगला जोरदार धडक दिली। कोराडी पॉवर पॉइंट जवळ मिहानकडे निघालेल्या या ट्रकच्या चालकाने अतिशय निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला। धडक इतकी भीषण होती की ट्रक बॅरियर तोडून सुमारे 100 मीटर पुढे जाऊन थांबला। मात्र धडक होताच चालक सोनू कुमार, जो मूळचा रीवा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे, तो ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला। हा अपघातात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोखंडी बॅरियरचे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले। पोलिसांनी तातडीने ट्रकवरील यंत्रणेच्या मदतीने ट्रक मालक निलेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला। मालकाने पाठवलेल्या पर्यायी चालक राम नरेश रावत यांनी ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला। सध्या पोलिसांनी ट्रक मालक आणि पर्यायी ट्रक चालकाकडे चौकशी केली आहे आणि फरार चालक सोनू कुमारचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा यामुळे गुन्हा दाखल केलाय।